आपल्या इथं होत नाही. नुसतंच क्रिकेटची पंढरी, फुटबॉलची पंढरी म्हणायची, कुस्तीची पंढरी म्हणायची, पण वस्तुस्थिती इथं खूप वाईट आहे. स्पोर्ट्ससाठी कुठेही एखादं मैदान चांगलं नाही. आणि हा कन्सेप्ट म्हणजे आज तरुण पिढी बघितली, एक वाया गेली म्हटलं तर वागवणार नाही. पण तुमच्या माध्यमातून रनिंग असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, ह्या सगळ्या माध्यमातून आता कबड्डीमध्ये प्लेयरला कोट रुपये बोली होईल असं एक स्वप्नच वाटलं होतं का? पण ते पण व्हायला लागले. फुटबॉलच्या प्लेयरना अतिशय चांगल्या पद्धतीने वरती घेतलं जाते. हॉकीच्या प्लेयरना नोकरी मिळते. म्हणजे हे सगळे कन्सेप्ट आहेत. स्पोर्ट्ससाठी साहेब आम्ही तुम्ही काही कधी सांगा, आम्ही तुम्हाला भक्कमपणे पाठिंबा राहणार. कुठल्याही तुम्हाला परमिशनला कसल्याही अडचण येणार नाहीत. तुम्हाला लागलेल्या स्पॉन्सरशिप मध्ये अडचण येणार नाही. आता ही बिचारी आता मला काल आल्याने सांगितलं की मला साहेब असा साहेब मी येतो. मी स्पोर्ट्स आहे ना, मी येणार 100%. माझ्या घरी कार्यक्रम चालू आहे. पण मी म्हणलो नाही, कार्यक्रम हा महत्वाचा आहे. कारण जनतेच्या चांगल्या गुण आणि चांगल्या माणसांना तुम्ही प्रोत्साहन देत आहे, चांगली काम करताय, तर चांगली काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे मी कायमपणे भक्कमपणे राहील. आज या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अंबाबाईचा आशीर्वाद असेल तर काहीच नाही. आई ताराराणीची रणभूमी आहे. तर छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठी भक्कम आहे. तुम्ही काळजी करू नका. येणाऱ्या भविष्य काळामध्ये असे चांगले कार्यक्रम तुम्ही घ्या. अखंड महाराष्ट्र लेवल कोल्हापूरमध्ये तुम्ही सुरुवात केली.